तर जय श्रीराम. कसं आहे पौलिंग माहिती का, आपलं काम कमी आणि फिरणंच जास्त झालं आहे. कारण की आपल्याकडं गाडी आहे, नुसती फिरायची कुंकडवी. हां, सकाळ सकाळ आलं तर सोन्याला एस टी स्टँडवर बसून द्यायला. तो चालला होता नगरला शिकण्यासाठी. हां, सोन्याला म्हणलं जा बा, कुणाला काही म्हणू नको काही नका. हां, सोन्या म्हणलं बरं बरं, तू जाता तू इथून कल्टी मार, नाही तर तू काही नसलेलं उद्या करशील. बरं म्हणलं. त्यानंतर आलो डायरेक्ट कामावून, डायरेक्ट जामखेडला निघाला. हां, कसं आहे, तर आपलं होतं जामखेडमध्ये काम. आपलं म्हणजे पेट्रोलचं काम होतं, त्यासाठी आलं तर जामखेडला. आणि तुम्ही काहीतरी गैरअर्थ करता. त्यासाठी म्हणलं गाडीची पेटपूजा करावा आणि नंतर आपली पेटपूजा करावा. मग जामखेडमध्ये जाताच आम्ही बी आमची पेटपूजा करून घेतली. हां, दण कुण जेवलोत आणि खाली दिलं तर सामान जरा काम करायला आधी. तवर जाऊस तर आमचं काम पे होईन, म्हणलं त्याला आता पेटपूजा करावा. मग काम झालं, निघालो मग डायरेक्ट आष्टी दिशेने. हां, नात करते मग आष्टीची आताच पेट्रोल म्हणली जरा एवढं सामान पिवान धुवून काढ. मी आलो जरा चक्कर मारून. बरं म्हणलं या. मग काय सामान पिवान धुतलं. मग आता संध्याकाळ आज जरा चतुर्थी, देवा फिवाच्या पाया पडावा, नाही तर देव आपल्याला ठेवून आयुष्यभर असंच. मग काय देवाच्या पाया फिया पडलो, देवावर संकट टाकलं आणि म्हणलं चला आता घरी जावं लागेल. त्यासाठी काय मग काय तर भावांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. राम राम.